जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अरे थांबव ना तो. आता आणखीन लावत चालले. पूर्ण मंडप गच्च भरलेला आहे आणि अजूनही लोक येत आहेत. खरं म्हणजे संध्याकाळची सभा असती तर मला खात्री आहे जे वादळ महाराष्ट्रामध्ये आज घोंगावतंय, रोरावतंय, या मंडपाची गरजच नव्हती. हे पूर्ण मैदान कमी पडलं असतं. आज भर उन्हामध्ये तुम्हाला बोलवलेलं आहे. सकाळची कामं वगैरे तुमची बाजूला ठेवून तुम्ही मोठ्या संख्येने इथे आलेला आहात. आणि पंचायत माझी अशी आहे की आज सुद्धा माझ्या दिवसातल्या 4-5 सभा आहेत. शेवटची सभा मुंबईमध्ये आहे आणि ती सभा झाल्यानंतर अनेक जण विचारतात, मग आज संपलं ना? म्हटलं संपलं कसं, उद्या पुन्हा जळगाव आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय. महाराष्ट्रामध्ये एक राग आहे, वेदना आहे, संताप आहे, आशा आहे. खरं म्हणजे मला कोकणामध्ये प्रचाराला येण्याची गरजच नाहीये. तरी सुद्धा मी केवळ एक तुमचे आशीर्वाद मागायला आलेलो आहे. कारण मोठी लढाई आहे आणि माझी हक्काची माणसं माझ्यासोबत मला पाहिजेत. तुमचे आशीर्वाद घेऊन मी महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय. कोकण आणि शिवसेना जे अनंत गीते बोलले आणि बोलण्याची गरजच नाही, आहेच आपलं नातंच आहे. उद्या आणखीन कोणीतरी येतील आणि अचानक येऊन काहीतरी इकडे अवतार घेतल्यासारखं काहीतरी बोलतील. पण म्हणून हा माझा कोकणी बांधव आहे, माता भगिनी आहेत, जो नुसतं वर्षानुवर्ष नाही, गेले 2-4 पिढ्या म्हणजे आज काहीतरी आलंय आणि जादूचे प्रयोग करतोय अशातला भाग नाहीये. जत्रा भरलेली आहे आणि जादू 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 होतं, ते आणलं ते नव्हतं, टोपीतनं कबूतर काढलं, खिशातनं ससा काढला, असे जादूचे प्रयोग नाही. तर कोकण आणि शिवसेना प्रमुख हे घट्ट जुळलेलं नातं आहे गेल्या 2-4 पिढ्यांचं. आणि अनेक वेळेला, म्हणजे मला तर आठवत नाही गेल्या वेळेला मी इथे आलो असेन नसेन, पण एक कर्तव्य म्हणून, आपुलकी म्हणून, प्रेम म्हणून तुम्ही कोणी किती पक्ष येवोत, उमेदवार असोत, शिवसेना एके शिवसेना, धनुष्यबाण एके धनुष्यबाण, भगवा म्हणजे भगवाच, दुसरा कोणताही विचार हा कोकण करायलाच तयार नाहीये. आज खरं म्हणजे इथे सभा आहे म्हटल्यानंतर रामदास भाईंना पण यायची इच्छा होती. रामदास भाईंना म्हटलं, रामदास भाई, मी जिथे जाऊ शकत नाही तिथे तुम्ही जा, कारण आपल्याला सरकार आणायचं आहे आणि उद्याच्या सरकारमध्ये तुमचं फार मोलाचं योगदान आणि सहभाग असणार आहे. म्हणून तुम्ही येऊ नका बिलकुल. कोकणात मी जाऊन येतो. मग त्यांनी बंधूंना पाठवलंय. आता मला त्यांनी सांगितलं, उद्धवजी तुम्ही काळजी करू नका, जी तुम्ही माझ्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे, हा रामदास कदम आहे, पळणार नाही. दापोली जिंकणार, गुहागर जिंकणार, सगळं कोकण तर भगवा करणारच. पण महाराष्ट्रामध्ये अक्षरशः त्यांना मी जिथे जिथे जा सांगतोय तिथे तिथे जात आहेत. आणि आज सगळी शिवसेना एकत्र आलेली आहे, जुने नवे सगळे एकत्र आलेले आहेत. विषय इथले काही वेगळे अशातला भाग नाहीये. पण एक गोष्ट नक्की की काही ठिकाणी जिकडे आपले आमदारच नव्हते तिकडची हालत तिथल्यापेक्षा इकडची नक्कीच चांगली आहे, नक्कीच चांगली आहे. आणि मग सरकार आल्यानंतर ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करणारच ना. जसं कुणबी समाजाचा प्रश्न आहे, मराठा आहे, धनगर आहे, आदिवासी आहे, कोण एक तरी समाज कशाला, एक सुद्धा माणूस तुम्ही मला या सरकारच्या काळातला असा दाखवा की जो बोलेल की मी समाधानी आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार पण नाही बोलणार मी समाधानी आहे, कारण त्याने जेवढं खायचं होतं ते खाता आलं नाही म्हणून त्यांची आघाडी फुटली.
पण सगळेजण आज आक्रोश करतायत, आम्हाला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. आणि सगळ्यांना मी सांगतोय की बाबांनो, न्याय देण्यासाठी आज माझ्या हातामध्ये काही नाही, माझे हात रिकामे आहेत. पण जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर माझ्या हातामध्ये ताकद द्या, मग मी बघतो तुमच्या न्यायाच्या आड कोण येतं ते देतो. कुणबी समाजाला सुद्धा मी न्याय देईन, मराठा समाजाला देईन, धनगर समाजाला देईन. जे शिवसेना प्रमुख सांगायचे की अरे राज्यकर्ता कसा पाहिजे, राज्यकर्त्याची ही भूमिका असायला पाहिजे की माझ्या महाराष्ट्रामधला एक सुद्धा नागरिक, एक सुद्धा महिला ही उपाशी राहता कामा नये. ती माझ्या राज्याची नागरिक आहे. कोणत्या पक्षाची, कोणत्या धर्माची, कोणत्या समाजाची मी बघणार नाही, पण तिला काम देणं, त्या व्यक्तीला काम देणं, अन्न देणं, घर देणं, हे माझ्या सरकारचं काम आहे आणि ते मी करणार आहे, ते मी करणार आहे. आज विशेष म्हणजे इथे आल्यानंतर मला सांगितलं गेलं आणि सांगण्याची गरजच नाही, महाराष्ट्रभर मी जे अनुभवतोय की खास करून मुस्लिम समाज सुद्धा आपल्यासोबत आलेला आहे, मुस्लिम समाज सुद्धा आले. कारण त्यांना सुद्धा कळते आपापसामध्ये आगी लावणारे कोण आहेत, कोण होते, का आपण एकमेकांपासून एका गावात राहणारी माणसं ही का भांडत राहिलो. आमचं भांडण जे आहे ते मुसलमानांशी नाही, आमचं भांडण ते पाकड्यांशी आहे, बांगलादेशीयांशी आहे. बस आमचं भांडण एवढंच आहे की इथे राहून त्यांची स्वप्न बघू नका, तिथली स्वप्न बघू नका, ही माझी माती आहे, माझा देश आहे, माझी माता आहे, हे मानलं तर तुमच्या आमच्यामध्ये फरकच नाही. आपण एकत्र आहोत, एकत्र मिळून पुढे जाऊ, एकत्र मिळून पुढे जाऊ. आणि म्हणून हे जे काही प्रश्न आहेत कुणबी समाजाचा आहे, मी सांगतो ना, मी देतो ना न्याय. द्या तुम्ही, सरकार द्या, मी देतो न्याय. अनेक जण आजपर्यंत येऊन गेले. मी बसलो असताना मला सूर्यकांतजी बोलले की शरद पवारांनी इकडे काहीतरी एक जाहीर केलं होतं. काय केलं होतं ते आंब्याचं? आंबा विकास महामंडळ. कुठे आलं आहे पत्ता सांगता मला? 100 कोटी बजेट नाही, पण मला पत्ता देता का? मी जातो पुढच्या सभा सोडून देतो आणि आंबा काय केंद्र ते बघायला जातो मी. येत आहे कोण मला पत्ता दाखवायला? येत आहे का? कुठे आहे प्रकल्प केंद्र, कुठे आहे? म्हणजे आंब्याच्या नावाखाली निधी जो काय होता तो ठरवला त्यांनी. कोकणच्या नशिबी बाठा आला, घर खाऊन गेले शरद पवार. बसा बाठा चोखत. हे असे फालतू थोतांड आपल्याकडे नाहीये. जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, का माझ्या सभेला गर्दी होते? तुम्ही करणार नाही करणारा तुमचा प्रश्न आहे, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे तुम्हाला का वाटतं? याचं कारण जी आपली परंपरा आहे, एक, मी असं काही बोलणार नाही जे मी करू शकणार नाही, पण जे मी बोलेन ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, ही परंपरा घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. आणि मग इथला पर्यटनाचा विकास असेल, मी तर जाहीर केले कोकणामध्ये, सिंधुदुर्गात, म्हणजे हा कोकण पट्टा पूर्ण, तिकडे पर्यटनाचं मी केंद्र निर्माण करेन. आणि पर्यटनाचं केंद्र निर्माण करताना शेतकऱ्यांच्या, तुमच्या नागरिकांच्या ह्या जमिनी बळकावून, म्हणजे जे लोक आहेत त्यांना भिकेला लावून मी बाहेरच्यांची इकडे हे नाही करणार, भर नाही घालणार. म्हणजे जे आहेत त्यांचं थडगं बांधायचं आणि त्याच्यावरती इमारत उभी करायची. बघा आमचा विकास. हे विकासाचं स्वप्न माझं नाही. विकास असा असेल की तुम्ही सगळे आनंदित झाला पाहिजेत की विकास विकास कशाला म्हणतात, बघा आमच्या कोकणामध्ये कसा विकास केलाय, आमचे हक्क, आमच्या जागा, आमचं सगळं काही सुरक्षित ठेवून आम्हाला 2 पैसे अधिक मिळत आहेत, ह्याला म्हणतात विकास, याला म्हणतात विकास. मग सागरी महामार्ग असेल, आणखीन काही असेल. खरं म्हणजे मी नागपूरमध्ये होतो त्यावेळेला एक गोष्ट जाहीर केली होती. नरेंद्रभाई सध्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत, उद्या परवा नाहीच, उद्या कदाचित कोकणातही येतील. त्याने 1-2 प्रश्न खरं सांगायला पाहिजेत, कारण कोकणच्या जीवन मरणाचे आहेत. जैतापूरचा प्रकल्प जे मी सांगतोय की जैतापूरचा प्रकल्प मी होऊ देणार नाही. कोणताही धोकादायक प्रकल्प माझ्या महाराष्ट्राच्या वाटेला नको. जा, घेऊन जा, देशात कुठेही घेऊन जा. एवढा जर का तो सोन्यासारखा प्रकल्प असेल तर तो प्रकल्प तुम्ही घेऊन जा, कुठल्याही राज्यात घेऊन जा, आमची काही हरकत नाही. जसं हा प्रकल्प झाल्यानंतर इतर राज्य त्या प्रकल्पातून वीज विकत घेणार आहेत आणि किती टक्के वीज माझ्या महाराष्ट्राला मिळणार आहे काही माहिती नाही मला, पण काही टक्के विजेसाठी 100% धोका माझ्या कोकणच्या, महाराष्ट्राच्या माथ्यावरती मला नको आहे, अजिबात नको आहे. नाही होऊ देणार तो मी प्रकल्प. आणि हा प्रकल्प तुम्ही कुठेही घेऊन जा, पाहिजे तर गुजरातला घेऊन जा, आणखीन कुठेही घेऊन जा, दिल्लीमध्ये घेऊन जा.
आणि तिकडे तो प्रकल्प झाल्यानंतर जसं जैतापूर प्रकल्पामधून इतर राज्य वीज घेणार होती तसं त्या प्रकल्पातून जेवढी पाहिजे तेवढी वीज महाराष्ट्र विकत घेईल. मी कुठे विकासाच्या आड येतोय? वीज जी काय पाहिजे प्रकल्प कुठेही घेऊन जा, त्या प्रकल्पातून तयार होणारी वीज ही महाराष्ट्र विकत घेईल. पण काही टक्के विजेकरता 100% धोका माझ्या महाराष्ट्राला मी होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. आणि मग तुम्ही जी जाहीर केले चांगली गोष्ट आहे, विकासाच्या आड मी कधी येत नाही. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, तशी मला मुंबई नागपूर बुलेट ट्रेन पाहिजे. कोकण रेल्वे सुद्धा रोज विचारावं लागतं, आज चालणार आहे का बरोबर, का कुठे दरड पडले, कुठे काय डबा घसरलाय, का अजूनही ती कोकण रेल्वे वेळेवरती धावत का नाही. दरवेळेला काही एकदा अरिष्ट आलं की अरिष्ट आहे की अरिष्ट. द्या ना माझ्या कोकण रेल्वेची एक अशी चांगली मस्तपैकी एक मांडणी करून द्या की न थांबता ही माझी रेल्वे, माझा कोकणी बांधव माता भगिनी माझ्या मुंबईत येत जात राहतील, त्यांच्या हक्काच्या मुंबईमध्ये येत जात राहतील. मुंबई गोवा सुद्धा जो महामार्ग आहे त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. चौपदरीकरणाचे विषय दरवेळेला आपण बोलतोय, भूमिपूजन झालेलं आहे. आपलं सरकार आल्यानंतर हे चौपदरीकरण हे 2 ते 2.5 वर्षात झालंच पाहिजे, हा हट्ट धरून तो प्रकल्प मी पूर्ण करून दाखवेन, हे सुद्धा माझं वचन आहे. अनेक 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 गोष्टी आहेत. हॉस्पिटलचा प्रश्न आहे. एवढी वर्ष सत्ता भोगल्यानंतर साधी हॉस्पिटल तुम्ही देऊ शकलेलं नाहीये, चांगल्या शाळा देऊ शकलेल्या नाहीयेत, कॉलेजचा तर पत्ताच नाहीये, स्वतंत्र विद्यापीठ तुम्हाला पाहिजे. कोण देणार हे तुम्हाला सगळं? आणि म्हणून तुम्ही ठरवायचं का पुन्हा सूर्यकांत दळवींना आणि आपली गुहागरची जागा नव्हे तर संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्र मला शिवसेना का पाहिजे? कारण हे जे काही सगळे प्रश्न आहेत, आता शरद पवार येतील, पृथ्वीराज चव्हाण येतील, सोनिया गांधी येतील, आम्ही आणखीन तुमच्यासाठी काय काय करू. अरे 15 वर्ष नव्हे, 4.5 वर्ष मधली सोडली तर जवळपास 60 वर्ष तुम्ही सत्ता भोगलीत. स्वतःच्या वाडवडिलांच्या नावाने तुम्ही संस्था काढल्या, कॉलेजेस काढली, विद्यापीठं काढली, सम्राट झालात. कोण सहकार सम्राट, कोण साखर सम्राट, कोण शिक्षण सम्राट. आणि ज्यांनी तुम्हाला सम्राट बनवलं तो माझा साधा माणूस मात्र कंगालच राहिला. त्या कंगालाला मला सम्राट करायचंय. ज्या योजना मी आणलेल्या आहेत या विजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवल्या आहेत, मग ती शिक्षणाची असेल, आरोग्याची असेल, शेतकऱ्यांची असेल, विजेची असेल, या सगळ्या योजना या माझ्या हातामध्ये तयार आहेत. अशी एकही गोष्ट मी ठेवलेली नाही. पोलिसांसाठी सुद्धा योजना तयार आहे, महिलांसाठी तयार आहे. एकही गोष्ट त्या वचननाम्यातली माझ्या अशी ठेवलेली नाही की उद्या बघू, सरकार आल्यानंतर बघू रे, आता बोलून टाक. हे मी घेऊनच फिरतो ना तो टॅबलेट. एक उदाहरण म्हणून मी हा टॅबलेट दाखवतो तुम्हाला. या टॅबलेटमध्ये 8वी 9वी 10वीचा अभ्यासक्रम टाकलेला आहे. मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करायला पाहिजे. मी करून दाखवतोय, नवे दाखवलेलं आहे. प्रश्न एवढाच आहे की माझ्या हातामध्ये तयार आहे, तुम्हाला हे तुमच्या मुलाबाळांच्या हातात द्यायचे की नाही हे तुम्ही ठरवायचंय. माझं काय जाते, ज्या वेळेला मला विचारलं जातं की उद्धवजी ही तुमची ऍसिड टेस्ट आहे, तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. अस्तित्व माझं नाही, माझ्या अस्तित्वाची काळजी करू नका, हे सगळे माझ्यासोबत आहेत. आणि म्हणूनच मी ही लढाई स्वीकारलेली आहे. अस्तित्व माझं नाही, अस्तित्व माझ्या महाराष्ट्राचं. दिल्लीमध्ये सरकार जे आहे त्या सरकारचा सेवक म्हणून जर का इथला मुख्यमंत्री राहणार असेल तर शिवरायाच्या महाराष्ट्राला हे शोभणारं नाहीये. माझा महाराष्ट्र, माझा मुख्यमंत्री हा कणखर असेल, मजबूत असेल, तो हुजऱ्या नसेल, मुजरा मारणारा नसेल. आणि मुजरा मारेन तो शिवरायाला मारेन, तुळजाभवानीला मारेन. आणि मी नतमस्तक होईन तो केवळ आणि केवळ तुमच्या समोर होईन, बाकी दिल्लीच्या शहनशाह समोर होणार नाही. हे सुद्धा मी आज तुम्हाला सांगतोय. अरे स्वाभिमान आहे ना तुमच्या रक्तामध्ये, महाराष्ट्राचा अभिमान आहे ना तुमच्या अंगामध्ये. जय भवानी जय शिवाजी बोलताना तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलताना तुम्ही. आणि मग असं बोलल्यानंतर मुख्यमंत्री तुमचा कसा पाहिजे? तसाच पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्री भलत्या कोणाला तर निवडून दिलं आणि आता जसं तुम्ही पंख्या हलवताय तसा शेपूट हलवणारा मुख्यमंत्री निघाला तर बसा हलवत. तुम्ही पंखा हलवतोय तो दिल्लीकडे बघून शेपूट हलवतोय. हे आमचे मुख्यमंत्री काय करतात? काही करत नाही हो, दिल्लीकडे बघून शेपूट हलवतात, बाकी काही करत नाही. हे असे मुख्यमंत्री आजपर्यंत आपल्याला लाभले. केंद्रात काँग्रेस होती, राज्यात काँग्रेस होती, पण केंद्रातनं फोन आल्यानंतर चळाचळा कापणारा मुख्यमंत्री आजपर्यंत आम्ही भोगलेला आहे, अनुभवलेला आहे. आणि तीच परंपरा जर का पुन्हा चालवणार असाल तर मग शिवरायाचं नाव तुम्ही घेऊ नका.
शिवरायाचं नाव घेऊ नका. जो शिवराय आग्र्यात गेल्यानंतर सुद्धा बादशहाला त्यांनी सलाम नव्हता केला, मुद्रा केला नव्हता, ताठ उभा राहिला, याला म्हणतात मर्द. म्हणूनच 400 वर्ष होऊन गेले आणि पुढची हजारो वर्ष संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशामध्ये दैवत एक आणि एकच, राजा एकच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून ही लढाई ही तुमच्या भविष्याची आहे, भवितव्याची आहे, आयुष्याची आहे. तुमच्या पिढ्या तर नाचून टाकलेल्या आहेत, चढवून टाकलेल्या आहेत. पुढच्याही पिढ्या जर का नाचवायच्या असतील तर द्या, काँग्रेसला द्या, राष्ट्रवादीला द्या, आणि भाजपाला जर का देणार असाल तर मग छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा स्वर्गात कपाळावरती हात मारतील. अरे कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा, कोणाच्या हाती दिलात महाराष्ट्र माझा. मर्दासारखे मर्द मी उभे केले पण शेळपट निघाले, शेपूट हलवणारा मुख्यमंत्री हे करून बसले. धिक्कार असो. आणि म्हणून शिवरायावरच्या निष्ठेने तुम्हाला काम करावं लागेल. शिवरायावरच्या निष्ठेने तुम्हाला मतदान करावं लागेल. मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्ली ठरवणार नाही, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माझ्या महाराष्ट्रातली जनता ठरवणार. आणि जर तुमची ठरवण्याची हिंमत असेल, धमक असेल, जिद्द असेल, आहे का तुमच्यामध्ये, मग उमेदवार कोण मी ओळखत नाही. मी फक्त धनुष्यबाण ओळखतो. मी फक्त धनुष्यबाण ओळखतो. त्या प्रत्येक धनुष्यबाणाच्या मागे मी उभा आहे, शिवसेना उभी आहे, शिवसेना प्रमुख उभे आहेत, आणि माझा तमाम माता भगिनी आणि हा बांधव उभा आहे. मला खात्री आहे की या लढाईमध्ये जिंकेल आणि जिंकणारच तो फक्त धनुष्यबाणच. जय हिंद, जय महाराष्ट्र.